नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपण वेगवेगळ्या शहरामध्ये जातो आणि वेगवेगळ्या शहरामध्ये गेल्यावर त्या ठिकाणचं स्पेशल काहीतरी कव्हर करण्याचा, ते दाखवण्याचा तुम्हाला माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि म्हणूनच आपण आज कोकणामध्ये आलो आहोत। आपण आलेलो आहे रत्नागिरीला आणि चिंतामणी बंगल्यामध्ये आपण आज आलो आहे। अदिती भावे मॅडम आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी त्या क्लासेस घेत आहेत, केक वगैरे तयार करायच्या मेकिंगचे क्लासेस असतात, त्याचबरोबर ते सेलसुद्धा करत आहेत स्वतः। तर त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया आणि त्यांना भेटूया पहिल्यांदा आणि आज कोकणी कोणता पदार्थ खायला मिळणार आहे, त्याची रेसिपी बघायला मिळणार आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया। चला। नमस्कार। तर अदिती मॅडम आपल्या बरोबर आहेत, तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की हा प्रवास त्यांचा कसा चालू झाला। तर तुम्ही असं सांगितलं की वेगवेगळ्या तुम्ही रियालिटी शो मध्ये सुद्धा पार्टिसिपेट झाला आहात आतापर्यंत, तो एक्सपिरियन्स तुमचा कसा होता? 2016ला मेजवानी परिपूर्ण किचन आहे ना, त्याच्यामध्ये मेजवानी किचन क्वीन नावाची कॉन्टेस्ट होती। त्याच्यामध्ये रत्नागिरी विभागातनं सिलेक्शन झालं होतं माझं, टॉप 10 पर्यंत मी गेले होते तिथं। मग नंतर मुंबईला शूटिंग वगैरे होतं, विष्णूजी मनोहर वगैरे त्यांच्याबरोबर रोहिणी हट्टंगडी होत्या, तो एक खूप छान एक्सपिरियन्स होता। आणि नंतर आता हल्ली लेटेस्ट गेल्या वर्षी आम्ही सारे खवयला जोडीत गोडी नावाचा तो होता ना, हां, त्याच्यामध्ये संकर्षण कराडे यांच्यासोबत एक रेसिपी मी तिथे करून दाखवलेली होती। खूपच मस्त एक्सपिरियन्स आहे आणि आज आपल्याला स्पेशल रेसिपी बघायला मिळणार आहेत, त्या सुद्धा आपण बघूया। सध्या सीझन आहे आंबा काजू, आंबा आता सुरुवात झाला आहे, काजू फणस सगळंच आहे, पण आता आपण काजू आणि आंबा ह्याच्या दोन्हीच्या रेसिपी करूया। मँगो इडली म्हणून आंब्याच्या रसापासून केलेली इडली, त्याच्यामध्ये तांदूळाचा रवा वापरणार आहे आपण, तो करणार आहे। आणि दुसरी काजूगरांची, ओले काजूगर आता सध्या बाजारात छान मिळतात, त्याची उसळ, दोन्ही प्रकार आपण करणार आहे। हा एक मोठा बाउल भरून असा आपला तांदूळाचा रवा आहे, ही साखर साधारण अर्धी वाटी आहे, एक पूर्ण भरून हा रस आहे एक बाउल भरून हा, आणि अर्धी वाटी आपलं दही आहे, आणि हे नारळाचं दूध काढायचं आहे आपल्याला त्याच्याबरोबर, म्हणून नारळ आहे हा एक वाटी, आणि सजावटीसाठी काजू आहेत, तूप आपल्याला लागणार आहे ग्रेसिंगसाठी, आणि नंतर हे चवीसाठी थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि इनो घेतलेला आहे। हे सगळं आपलं साहित्य आहे। आता तांदूळाचा रवा आहे हा मी बाउलमध्ये घातला आहे, त्याच्याबरोबर आता आंब्याचा रस घालते, दही घालते आणि साखर, जशी आंब्याची गोडी असते ना त्यानुसार साखर आपण ॲडजस्ट केली तर चालेल, कुणाकडे गोड लागतं जास्त, कुणाकडे कमी गोड लागतं, पण इतकी साखर पुरेशी होते। आता सगळं हे मिक्स करून थोडा वेळ आपण ना भिजत ठेवूया हे, आणि मग नंतर आपल्याला ते इडली पात्रात इडलीसारखं आपण शिजवून घ्यायचं आहे। असं भात पण करतात ना, आंब्याचा भात? हो, आंब्याचा भात करतात। आता हेच तुम्ही इडली पात्राच्या ऐवजी नुसतं साधं कुकरच्या भांड्यामध्ये तूप लावून ग्रेसिंग करून घेतलं ना, तर आंब्याच्या केक टाईप पण होतं थोडंसं ते, आणि त्याला आंब्याचं सांदण असं पण म्हणतात, कोकणात त्याला सांदण असं म्हणतात। हां, आणि जसं फणसाचं पण करतात, सेम प्रोसेस असते ही, फक्त दही घालत नाही त्याच्यामध्ये, दही जरा मी चव वेगळी यावी आणि आंबटपणा जरा छान लागतो म्हणून ह्याच्यामध्ये घातलं आहे। आणि त्याच्यामध्ये आपण फणसाच्या सांदणामध्ये नुसतं गूळ, फणसाचा रस, पिकलेला फणस, हां, त्याचा रस काढून त्याच्यामध्ये हा तांदूळाचा रवा आणि गूळ, त्याच्यामध्ये गूळ घालतात मात्र, पण याच्यात साखर घातलेली आहे। आता हे जर थोडंसं आपण भिजत ठेवून देऊया, हे थोडंसं आता आपण भिजत ठेवून देऊया। किती वेळ ठेवायचं? साधारण अर्धा तास भिजायला हवं आहे, अशी पळीवाडी असली पाहिजे, कारण ते फुललं रवा त्याच्यामध्ये की थोडंसं ते परत अळतं, त्यामुळे मग इतकी त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे। आता याच्यामध्ये छान आंब्याच्या रसात हा रवा मुरलेला आहे आणि साखर पण पूर्ण विरघळलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जरासा इनो आणि जरासं चवीसाठी मीठ असं घालणार आहे, आणि इडली पात्रामध्ये आपण वाफवून घेणार आहे। अगदी चिमूटभर मीठ घालते मी ह्याच्यात, आणि एक अगदी अर्धा चमच्यापेक्षा कमी इनो असं घातलं आहे, आणि त्याच्यात थोडंसं त्याच्यावरती पाणी घालते अगदी। आता हे फेटून घेऊन ह्याच्या आपण आता इडली स्टँडमध्ये तूप लावून ग्रेसिंग करून घेऊया। तुपाचा स्वाद छान येतो म्हणून तूप लावून घ्यायचं, तेल पण चालतं, पण तुपान जरा एक असा खमंगपणा येतो म्हणून आपण ग्रेसिंग करताना तूप लावून घेऊया ह्याला।
ह्याच्यामध्ये एक एक काजूची पाकळी मी ठेवते. त्यात आपण एक 10 मिनटं वाफवल्यावरती आपली छान अशी मँगो इडली तयार होईल. रंग किती छान दिसतोय बघा. खायला किंवा तुपाबरोबर नुसती खायला पण छान लागते. वाफवून घेऊया. आता नारळाचं दूध आपण काढून घेऊया. हा नारळ आहे ओला, याच्यात घालते मिक्सरमध्ये आणि थोडंसं पाणी घालून आपण ते फिरवून घ्यायचं आहे. पाणी घालते याच्यात थोडंसं. आता हे आपण चांगलं बारीक वाटून घेऊया. हा गाळण्यात नारळाचा चव घातला आहे आणि असं आता पिळून घेते मी सगळं. हे पूर्ण त्याचा रस काढून घ्यायचा. नारळाचं दूध तयार झालेलं आहे, जे की आपण मँगो इडली बरोबर खाणार आहोत. मँगो इडली तयार झालेली आहे. ती छान फुलून आली आहे बघा. आता काढूया ही आपण. तर हा केकचा व्यवसाय कसा सुरू झाला आणि कशी तुम्ही आवड जपताय? मला केकची पहिल्यापासून आवड होती आणि माझी मैत्रीण आहे प्रिया वाडकर, तिच्याकडून मी केक शिकले. नंतर मग असं मुलांसाठी म्हणून हेल्दी हवं, घरातलं हवं म्हणून ते जस्ट मी शिकून घेतलं होतं. पण मी केलेले केक सगळ्यांना आवडायला लागले. मग ते लोकांचे ऑर्डर्स वगैरे यायला लागल्या आणि अशा तऱ्हेने माझा तो व्यवसाय त्याचं रूपांतर झालं. मग आता जवळजवळ 7 वर्ष मी केक करते आहे आणि नंतर 1-2 वर्ष माझ्या मैत्रिणी म्हणाल्या आम्हाला पण शिकव मग तुझे केक कसे करतेस ती. म्हणून मग नंतर क्लासेसला पण सुरुवात झाली. अशा तऱ्हेनं क्लासेस पण घेते केकचे आणि प्रशिक्षण देते कुठे कुठे. कस्टमाइज केक, फॉन्डंटचे केक सगळे बनवते. चॉकलेट्स करते, आईस्क्रीम पण, सगळ्याचे क्लासेस आहेत चालू. आता आपण ओल्या काजूगरांची उसळ करतो आहे. त्यासाठी आपल्याला आता लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. हे ओले काजू आहेत, ते मी आता थोडंसं त्याच्यात ते राप असतो तो जायसाठी म्हणून पाण्यामध्ये गरम भिजत घातलेले आहेत परत. आणि त्याची सालं काढल्यावरती मग हे असे दिसतात. हां, पहिल्यांदा सुरुवातीला हा काजू असा असतो आपल्या बोंडाच्या पुढे. मग हा फोडून ह्याची बी, ह्याच्यातनं बी ही अशी निघते आणि ती बी निघाल्यावरती मग नंतर सोलल्यानंतर ही अशी होते. या पद्धतीने कांदा 2 मध्यम साईजचे 2 कांदे घेतलेत. 1 टोमॅटो घेतला आहे मीडियम साईजचा. नारळ, ओला नारळ 1 वाटी. कोथिंबीर आणि हा मालवणी भाजका मसाला घेतलेला आहे. लसूण, मीठ, थोडीशी साखर आणि हे लाल तिखट, मोहरी, तेल, हे आपल्याला साहित्य लागणार आहे. ते आपण ह्याच्यात 2-3 लोक जेवू शकतो. हां, ह्याच्यामध्ये आरामात 3 ते 4 माणसं जेवू शकतात. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटप करून घेऊया. त्यासाठी आपल्याला हा कांदा घालते, लसूण आणि टोमॅटो जरा लाल भडक असेल ना तर रंग चांगला येतो भाजीला, त्यामुळे शक्यतो लाल घ्या असा. आता आपण हे मिक्सरवरनं वाटून घेऊया. प्रमाण अशी एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण तेल गरम करूया आणि त्याच्यामध्ये ही परतवून घेऊया. साधारण 1 डावभर तेल याच्यात घालायचं. तेल तापलं आहे आता. मोहरी घालते मी. आपलं थोडंसं लाल रंगाचं तिखट आहे ते घालते. रंग चांगला येईल त्याच्यामुळे. आणि हा आपला मालवणी भाजका मसाला आहे तो मी घालते ह्याच्यात. त्याच्यामुळे मालवणी भाजक्या मसाल्यामुळे ना एक छान चव येते काजूच्या भाजीला आणि ती अशी एकदम काजूची उसळ छान लागते. आता ह्याच्यात आपण नारळ घालणार आहे ना, तो पण आपण वाटून घेऊया. कोणी नुसता पण नारळ घालतात, ओला नारळ, पण मी जरा वाटप करून देते म्हणजे ते ग्रेव्ही अशी छान मिळून येते म्हणून मी आता हा ह्याच्यामध्ये घालते आहे. फाईन पेस्ट त्याची केलेली आहे आणि तो सगळा नारळ आपण याच्यामध्ये आता भाजीत घालतोय. तो पण ह्या ग्रेव्हीबरोबर तो परतून छान निघून येईल.
तेल सुटत आलं की आपण याच्यामध्ये काजू घालूया आणि मग ते थोडंसं पाणी घालून त्याला उकळी आली की आपली भाजी तयार होईल. तर याच्यामध्ये पाणी घातलं आहे. आता ह्याचं तेल सुटलेलं आहे बघा बाजूनं. आता याच्यात आपण काजू घालते. थोडं शिजायसाठी म्हणून पाणी घालून आपण एक वाफ आणूया त्याला आणि नंतर मग मीठ साखर घालूया. 5 मिनिटाच्यात आपण 5 ते 10 मिनिटात शिजेल ते. आता ही ऑलमोस्ट शिजलेली आहे. त्यात आपण आता मीठ घालूया आणि थोडीशी साखर घालूया. साखर का घालायची, जरासं काजूना उग्रपणा असतो तो कमी व्हावा म्हणून आपण थोडी साखर घालतो त्याच्यामध्ये. आणि आता हे सगळं ढवळून एक चांगली वाफ आली की आपली काजूगरांची उसळ तयार आहे. ही गरम तांदूळाच्या भाकरीबरोबर, गरम गरम पोळीबरोबर, भाताबरोबर किंवा तुम्ही घावण्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. माझं नाव आदिती राजेंद्र भावे. मी जवळजवळ आता 7 वर्ष रत्नागिरीमध्ये केक करते आहे. होममेड प्युअर व्हेज केकमध्ये असतात आणि मी जसे ऑर्डर मिळेल त्याप्रमाणे केक करते, बनवून ठेवत नाही. त्यामुळे माझ्याकडे कायम फ्रेश केकच मिळतात. आणखीन सगळ्या फ्लेवरचे केक असतात. कस्टमाइज पण मी देते करून, फॉन्डंटचे पण करते, मावा केक, हेल्दी केक सगळे असतात. त्याचे मी क्लासेस पण घेते, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पण घेते, प्रशिक्षणं पण दिलेली आहेत. आणि चॉकलेट्सचे पण क्लासेस घेते, आईस्क्रीमचे क्लासेस घेते. आणि आईस्क्रीमचे सीझनल असतात क्लासेस, चॉकलेटचे. आणि मी शक्यतो शाळेत जाणाऱ्या मुलं किंवा जी अगदी त्यांची परिस्थिती कमी आहे त्यांना फी अगदी माफक दरामध्ये घेते. जे साधारण 1000 रुपयाच्या पुढे माझी फी आहे प्रत्येक क्लासची वगैरे. आणि त्याच्याप्रमाणे म्हणजे ॲडव्हान्स केकची वगैरे जास्ती आहे आणि बेसिकची कमी आहे. पत्ता मी चिंतामणी, BC कॉलनी, उत्कर्षनगर, विठ्ठल मंदिरजवळ, कुवारबाव, रत्नागिरी इथं माझे घरातच क्लासेस घेते मी. 94 23 83 1500 9423831500. तसेच मी दिवाळीच्या सीझनला किंवा रुखवतावर ठेवायला लागतात ना ते चिरोटे बनवते आणि साजूक तुपातले चिरोटे असतात माझ्याकडे, ते पण ऑर्डरनुसारच बनवते. त्या वेळेला ते तसं मी करून देत असते. तर मित्रांनो, खूप छान पद्धतीनं ताईंनी ही सगळी रेसिपी करून दाखवली आणि डिटेलमध्ये माहिती दिली. तर मी थोडीशी टेस्ट केली होती. ही इडली, ही मँगो इडली खूपच भारी झाली आहे. बघा किती मस्त अशी लुसलुशीत झाली आहे, मस्त लागते. आणि ह्या नारळाच्या दुधामध्ये ती बुडवून अशी खायची आहे. संपूर्ण रेसिपी आपण दाखवलेली आहे, नक्की एकदा ट्राय करून बघा. ही मँगो इडली तुम्हाला नक्की आवडेल. आणि घावण्याबरोबर आपण, घावणे जे असतात कोकणामध्ये प्रसिद्ध आहेत, मिळतात, तर त्याबरोबर ही काजूची उसळ आपण ट्राय करणार आहोत. मालवणी मसाला जो वापरला आहे त्याचा एक वेगळा स्वाद ह्याच्यामध्ये आलेला आहे. खूपच छान लागते आणि अगदी सॉफ्ट अशी ही भाजी शिजलेली पण आहे. काजूगर पण मोठ्या आकाराने वापरलेत ना, खूप छान लागते. जर तुमच्या भागामध्ये हे जर अवेलेबल होत असेल तर नक्की ट्राय करून बघा. जर कोकणामध्ये या ठिकाणी विकत सुद्धा मिळते ना, हॉटेलमध्ये, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये सुद्धा अवेलेबल आहे ही डिश. आणि रेसिपी आपण दिलेली आहे, तुम्ही घरीही करू शकता. तर ही रेसिपी दाखवल्याबद्दल मॅडम तुमचे खूप खूप आभार. आणि अशाच प्रकारचे छान छान रेसिपी बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला सबस्क्राईब करा. धन्यवाद.